तुम्ही फ्लॅट बुक केला, अग्रीमेंट केलं, पैसेही भरले, तरी तोच फ्लॅट दुसऱ्याला दाखवला गेला, विकला गेला, तर अशा वेळी कायदा नेमका कुणाच्या बाजूने उभा राहतो? एका खरेदीदाराने फ्लॅट बुक केला, अग्रीमेंट केलं आणि काही महिन्यांनी साईट व्हिजिटवरती गेला असता त्याला कळालं की सेम फ्लॅट दुसऱ्या कुटुंबाला दाखवून त्यांच्याकडून ही बुकिंग घेतली गेलेली आहे डेव्हलपरकडून आणि दोघाही कस्टमर्सना याची आयडिया नव्हती. या संदर्भातील 5 मुद्दे. पहिला मुद्दा, प्रथम रजिस्टर अग्रीमेंटला प्राधान्य मिळतं. साधारणपणे ज्याचा अग्रीमेंट आधी योग्यरित्या रजिस्टर झाला आहे, सेल डीड झाला आहे, त्याचा हक्क कायद्याच्या दृष्टीने अधिक भक्कम मानला जातो. दुसरा पॉइंट, फक्त बुकिंग रिसिप्ट पुरेशी नाही, नुसती अनामत रक्कम भरून मिळालेली पावती हा पुरेसा पुरावा नाही. रजिस्टर्ड अग्रीमेंट टू सेल हाच खरा आधार असतो, म्हणून तो तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. त्याशिवाय 10% जास्त पैसे देऊ सुद्धा नका. तिसरा पॉइंट, रेराकडे तातडीने कंप्लेंट करा. असा प्रकार लक्षात येताच वेळ न दवडता रेराकडे कंप्लेंट दाखल करा. उशीर झाल्यास तुमची बाजू खूप कमकुवत होऊ शकते. चौथा पॉइंट, बिल्डर विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. जाणीवपूर्वक एकच प्रॉपर्टी दोघांना विकणं हा खूप गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा सुद्धा आहे. त्यामध्ये डेव्हलपरला जेल सुद्धा होऊ शकते आणि त्याच्यावरती रेरा अंतर्गत कारवाई सुद्धा होऊ शकते. पाचवा पॉइंट, नुकसान भरपाईचा हक्क दोन्ही बाजूंना. ज्या खरेदीदाराला फ्लॅट मिळत नाही त्याला पूर्ण परतावा, व्याज आणि नुकसान भरपाई मागण्याचा हक्क असतो. असा प्रकार तुम्ही कधी ऐकला किंवा अनुभवला आहे का तुमच्या फॅमिलीच्या मित्रांच्या बाबतीमध्ये? कॉमेंटमध्ये सांगा आणि गाईड असं कमेंट करा. मी तुम्हाला एक फ्लॅट दोघा जणांना विकला तर त्या बाबतीमध्ये काय करायचं त्याचं रेराच्या बाबतीतलं प्रोटेक्शन गाईड तुम्हाला PDF स्वरूपामध्ये पाठवतो.